माझं नाव घोडके रामदास गंगाराम आहे. मुक्काम पोस्ट पारगाव सुद्रिक, तालुका श्रीगोंदा, जिल्हा अहमदनगर. या ठिकाणी पारगावमध्ये माझी 1 एकराची टिश्यू कल्चर भगवा या व्हरायटीची बाग आहे. या बागेमध्ये ईशो ॲग्रो कंपनीचं मी प्रोपॅक नावाचं एक स्प्रे गेल्या 10 दिवसापूर्वी घेतला होता. प्रोपॅकचं मी ज्यावेळेस स्प्रे घेतला त्यावेळेस प्रति लिटर 5 ग्रॅम या प्रमाणे मी या स्प्रे घेतला आणि त्या 3 लाईनीवरती हा रिझल्ट पाहण्यासाठी हा स्प्रे घेतल्यामुळं बाकीच्या लाईनमध्ये आणि ह्या लाईनमध्ये थोडा मला डिफरन्स वाटला. ज्यावेळेस 8-10 दिवसापूर्वी मी ही फवारणी घेतली त्यावेळेस इतर लाईनीच्या तुलनेत ह्या 3 लाईनीमध्ये मला वेगळी चमक, फळावरती वेगळा लस्टर आणि जे बुरशीचं प्रमाण जे होतं ते बी बऱ्यापैकी कमी झालेलं आहे आणि फळाची आणि पानांची चकाकी ते अतिशय सुंदर पद्धतीने झालेली आहे. साईजमध्ये बी बऱ्यापैकी बदल झालेला आहे. कारण 8-10 दिवसापूर्वी असणारी साईज आणि आता ह्या स्प्रे मारल्यानंतरची साईज ह्यामध्ये प्रमाण वाढलेलं आहे साईजमध्ये बी. ईशो ॲग्रोचं प्रोपॅकचं ज्यावेळेस आपण हे 3 लाईनला फवारणी घेतली त्यामुळे इतर कंपन्यांच्या औषधांच्या मध्ये आपल्याला डिफरन्स वाटला आणि ह्या खर्च कमी आणि बागेला जी येणारी चकाकी म्हणा किंवा बागेतला फरक आणि मी इतर औषधांच्या तुलनेत आपल्याला जास्त वाटला. ईशो ॲग्रोचं हे प्रोपॅकचं ज्यावेळेस मी ह्याच्यासाठी स्प्रे घेतला तर इतर औषधांच्या तुलनेत ह्या प्रोपॅकचा रिझल्ट मला बऱ्यापैकी भेटलेला आहे आणि खर्चात बी बचत झालेली आहे माझी. ह्या ईशो ॲग्रोचं ज्यावेळेस मी स्प्रे घेतला ह्या 3 लाईनला त्यावेळेस ज्या दुसरीकडच्या प्लॉटमधल्या लाईन आहेत त्यामध्ये ह्यामध्ये खूप काही मला डिफरन्स पाहायला भेटलं. त्यामध्ये बाकीच्या 3 बाकीच्या लाईनींमध्ये जे कुजवा असेल, तेले असेल, मर असेल आणि इकडे 3 लाईनमध्ये जो स्प्रे मारला यामध्ये नक्कीच डिफरन्स दिसतोय. तिकडचं प्रमाण आहे तसंच आहे पण ह्या 3 लाईनीमध्ये नक्कीच वेगळा मला प्रभाव दिसून येतोय. समाधानी आहे आणि इथून पुढच्या काळात बी ह्या फवारणीशी मी नेहमी सज्ज असेल. इतर शेतकऱ्यांना मी सांगू इच्छितो की हे प्रोपॅकचं जे ईशो ॲग्रोचं प्रोडक्ट आहे हे बी आपण बी वापरून आपल्या बागेत फळांना म्हणा, झाडांना म्हणा नवी संजीवनी देण्याचा प्रयत्न करा.